नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 18वा लेसन, ज्याचं नाव आहे परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सभोवताली आपण बरेचसे जैविक आणि अजैविक घटक बघत असतो. उदाहरणार्थ समजा एखादा पक्षी आहे, तो सजीव आहे, किंवा एखादं झाड आहे, प्लांट आहे, तर त्याला आपण जैविक घटक म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जीव असतो म्हणून त्याला जैविक घटक असं म्हटलं जातं, म्हणजे बायोटिक फॅक्टर. आणि सॉइल म्हणजे माती, दगड, हे जे घटक आहेत त्यांना अबायोटिक फॅक्टर म्हणजेच अजैविक घटक असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की पर्यावरणामध्ये ह्या ज्या बऱ्याचशा परिसंस्था असतात, यांच्यामध्ये म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मध्ये नेहमीच इंटर रिलेशन असतं आणि ते इंटरडिपेंडेंट सुद्धा असतात, म्हणजेच त्या एकमेकांवर अवलंबून सुद्धा असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की बऱ्याचशा परिसंस्था एकत्र येऊन त्याच्यापासून एक वेब तयार होतं, एक जाळं तयार होतं. त्या जाळ्यांचा विचार आपण पुढील इयत्तांमध्ये करणार आहोत. तर पूर्वी बेसिक लेवलला आपण आता बघणार आहोत परिसंस्था म्हणजे काय आणि परिसंस्था कशा फॉर्म होतात. चला तर मग पाहूया इयत्ता 8वीचा 18वा लेसन परिसंस्था आणि त्यातील सेशन पहिला. इथे पहा, तुमच्या सभोवती कोणकोणते घटक आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पर्यावरणात बघितलं तर आपल्या सभोवती काही झाडं दिसत आहेत, काही डोंगर किंवा पाणी दिसतंय, पक्षी दिसत आहेत, कुत्रा किंवा मांजर अशा प्रकारचे प्राणी दिसत आहेत, किंवा आकाशामध्ये स्वच्छंदपणे भटकणारे पक्षी दिसत आहेत, पोपट आहे किंवा चिमणी आहे. अशा प्रकारचे बरेचसे पक्षी व प्राणी आपण आपल्या सभोवताली बघत असतो. आता तुमच्या या घटकांशी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो का, याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता सभोवताली आपल्या हवा आहे, ती आपल्याला दिसत नाही, पण हवेशी आपला संपर्क येतो, कारण हवेतला ऑक्सिजन आपण रेस्पिरेशन मध्ये वापरत असतो. किंवा पाणी आहे, पाण्याशी सुद्धा आपला संबंध येतो. म्हणजेच प्रत्येक घटक जे असतात ते एकमेकांवर अवलंबून असतात, म्हणजे त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की सूर्यप्रकाशापासून गवत जे असतं ते क्लोरोफिलच्या सहाय्याने आपलं अन्न बनवत असतं. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की ह्या गवतावर जर ग्रास हॉपर म्हणजेच नाकतोड्या जगत असेल तर नाकतोड्याला कोण खातो? बेडूक खातो. बेडकाला कोण खातं? तर साप खातो. सापाला इगल म्हणजेच गरुड खातं. आणि गरुड म्हणजे हा उच्च लेवलचा कन्झ्युमर आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो जमिनीत पडतो. जमिनीवर पडल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे विघटकांमार्फत त्याचं विघटन होतं. आणि परत एकदा हे जे चक्र आहे त्या चक्रामधून जे कंटेंट पूर्ण वरपर्यंत गेलेलं आहे ते परत एकदा मातीत मिक्स होतं आणि मातीपासून परत एकदा गवतापासून परत हे चक्र चालू राहतं. म्हणजे अशा प्रकारे जैविक आणि अजैविक घटकांचा संबंध एकमेकांशी या चक्राद्वारे चालू असतो आणि ही असते परिसंस्था. पहा, निसर्गात आढळणारे काही घटक आपल्याला खाली दिलेले आहेत. त्यांचे सजीव आणि निर्जीव गटात आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. सजीव म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहे त्याला सजीव असं म्हटलं जातं. आपण सजीव आहोत. आणि निर्जीव म्हणजे त्याच्यामध्ये जीव नाही, उदाहरणार्थ दगड. आता इथे पहा, सूर्यप्रकाश हा सजीव आहे की निर्जीव आहे? सूर्यप्रकाश हा निर्जीव आहे. सूर्यफूल हे सजीव आहे. हत्ती म्हणजे हा सजीव आहे. कमळ सजीव आहे. शैवाल हे सुद्धा सजीव आहे. दगड मात्र निर्जीव आहे. गवत सजीव, पाणी निर्जीव, मुंगी सजीव आहे, माती निर्जीव आहे. मांजर सजीव, नेचे ही वनस्पती आहे म्हणजे ते सजीव आहे. हवा निर्जीव आहे आणि त्याच्यानंतर सिंह हा सजीव आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे काही जे घटक दिलेले आहेत, उदाहरणार्थ माती ही निर्जीव गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये वनस्पती वाढत असतात, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने आपलं अन्न तयार करतात. म्हणजेच अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स हे आपल्याला इथे एकमेकांवर अवलंबून असलेले दिसत आहेत. इथे बघूया परिसंस्था. आता बेसिक डेफिनेशन पाहूया. परिसंस्था म्हणजे काय, म्हणजे इकोसिस्टीम म्हणजे काय. आपल्या सभोवतालचे जग हे दोन प्रकारच्या घटकांनी बनलेले आहे, सजीव आणि निर्जीव. त्याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं काही सजीव घटक आणि काही निर्जीव घटक दिले होते. त्याच्यानंतर सजीवांना जैविक म्हणजे बायोटिक घटक असं म्हणतात. ज्यांच्यामध्ये जीव आहे त्यांना बायोटिक घटक म्हणजेच जैविक घटक असं म्हणतात. आणि जे निर्जीव असतात त्यांना अजैविक म्हणजेच अबायोटिक घटक असं म्हटलं जातं. या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते, म्हणजे हे एकमेकांवर अवलंबून असतात. सजीव आणि निर्जीव ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला सांगितलं ह्यांच्याशिवाय म्हणजे हे एकमेकांवर डिपेंड राहिले नाही. मातीमध्ये झाड येतं, पण माती कशी आहे तर निर्जीव आहे. त्याच्यानंतर मातीमध्ये मिनरल्स असतात किंवा पाणी आहे, त्याच्याद्वारे झाड जगत असतं,
किंवा प्लांट जगत असतो, परंतु प्लांट जे आहे ते जैविक आहे आणि माती जी आहे ती अजैविक आहे. म्हणजे ते दोन्ही इंटर रिलेशन मध्ये जगत असतात, सिम्बायोटिक त्यांचं जीवन असतं. सजीव आणि त्यांचा अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो, म्हणजे यांच्यामध्ये रिलेशन असतं. या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बघा की सूर्यप्रकाशावर गवत आहे, गवतामध्ये काय आहे तर क्लोरोफिल, तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. गवतावर कोण जगतो तर नाकतोड्या जगतो. ग्रासहॉपर साप जगतोय, सापावर गरुड जगतोय, गरुडावर गरुड मेल्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि परत एकदा त्याच्या शरीरातले घटक मातीत मिक्स होतात. म्हणजे हे जे चक्र, हा आकृतीबंध जो तयार झालेला आहे यालाच परिसंस्था असे म्हणतात. निरनिराळ्या परिसंस्था आपल्याला या पृथ्वीवर दिसत असतात. पृथ्वी हीच एक मोठी परिसंस्था आहे. जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था म्हणते. आंतरक्रिया म्हणजेच काय, हे एकमेकांवर काहीतरी त्यांचं रिलेशन आहे, एकमेकांवर ते अवलंबून आहेत आणि यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम तयार होत असते. इथे पहा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे परिसंस्थेमधला इकोसिस्टीम. याच्यामध्ये दोन प्रकारचे घटक तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे अजैविक घटक आहे आणि जैविक घटक आहे. आता अजैविक घटकामध्ये कोण येतं तर विद्यार्थी मित्रांनो पहा, याच्यामध्ये भौतिक घटक आहेत आणि रासायनिक घटक आहेत. भौतिक घटकांमध्ये हवा आहे, पाणी आहे, म्हणजे हे फिजिकल कॉन्स्टिट्यूएंट आहेत. बाष्प आहे, बाष्प म्हणजे काय तर पाण्याची वाफ होते त्याला बाष्प असं म्हणतात. त्याच्यानंतर खनिजे आहेत, मृदा आहे, मृदा म्हणजेच माती म्हणजे भूरचना आणि सूर्यप्रकाश, हे सर्व भौतिक घटक आहेत. आता रासायनिक घटकांमध्ये दोन प्रकार पडतात पुन्हा एकदा, ते म्हणजे असेंद्रिय घटक म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि ऑर्गॅनिक म्हणजेच सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थामध्ये कोण आहे तर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, म्हणजे आपण जे वायू बघतो ऑक्सिजन आपल्याला अत्यंत आवश्यक असलेला असा हा वायू आहे. नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम हे सगळे असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत. आणि त्याच्यानंतर सेंद्रिय घटकांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतंय की प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड्स, अशा प्रकारचे पदार्थ हे सेंद्रिय रासायनिक घटकामध्ये सेंद्रिय पदार्थ आहेत आणि ते परिसंस्थेमध्ये असतात. आता जैविक घटकांमध्ये कोण कोण येतं तर स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्यांना स्वयंपोषी असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये गवत जे होतं ते स्वयंपोषी आहे कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतो. शैवाल स्वयंपोषी असतात. आता स्वयंपोषी म्हणजे उत्पादकांमध्ये असतात हिरव्या वनस्पती, म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला अन्न बनतं. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर पृथ्वी तलावर हिरव्या वनस्पती नसत्या तर आपलं जीवनच निर्माण झालं नसतं, इथे जीवसृष्टीच निर्माण झाली नसती. कारण आपण जे काही खातो ते सर्व वनस्पतींवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ आपण जर चपाती खात असू तर चपातीचं जे पीठ आहे, आटा जो आहे तो गहू पासून येतो, गहू वनस्पतीवर येतात. आपण जर चावल खात असू म्हणजे भात खात असू तर भात जो आहे तो तांदूळ म्हणजे कणिसांपासून येतं, पिकांमुळे येतं. इतर कोणत्याही गोष्टी आपण खाताना जो काही आटा वापरलेला असतो, जे काही पीठ वापरलेलं असतं ते वनस्पतींपासून येत असतं आणि म्हणजेच आपलं जीवन पूर्णपणे या उत्पादकांवर अवलंबून आहे. इतर प्राण्यांचं सुद्धा जीवन उत्पादकांवर अवलंबून आहे, म्हणजे हिरव्या वनस्पती ह्या फार महत्वाच्या आहेत. आता परपोषीमध्ये बघा भक्षकांमध्ये प्राणी आहेत. प्राण्यांमध्ये तीन प्रकार आहेत, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये प्राथमिक भक्षक कोण होता तर गवतावर अवलंबून असलेला नाकतोड्या हा प्राथमिक भक्षक झाला. नाकतोड्यावर अवलंबून असलेला साप हा द्वितीय भक्षक झाला आणि सापावर अवलंबून असलेला भक्षक म्हणजे कोण तर इगल म्हणजेच गरुड, तो तृतीय भक्षक झाला. अशा प्रकारच्या तीन लेवलला भक्षण प्राण्यांच्या मार्फत होत असतं. आता परपोषी प्राण्यांमध्ये पुढे बघा विघटक हे फार महत्वाचा रोल अदा करतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डिकम्पोजर जर नसते तर ह्या ज्या बॉडीज आहेत, डेड बॉडीज आहेत, त्यांचं विघटन झालं नसतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांची फार गरज आपल्याला विघटनासाठी असते. विघटकामध्ये सूक्ष्मजीव आहेत आणि अशा प्रकारे ही परिसंस्था बनत असते, हे चक्र तयार होत असतं. इथे पहा सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांतील सेंद्रिय पदार्थांचे. आता सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय ते आपण आधीच्या चार्ट मध्ये पाहिलेला आहे. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. पुन्हा असेंद्रिय हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम किंवा पोटॅशियम पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात आणि म्हणून त्यांना विघटक म्हणतात. मी सांगितलं त्याप्रमाणे विघटकांचा रोल विद्यार्थी मित्रांनो फार महत्वाचा आहे. विघटक जर नसतील तर डेड बॉडीज ज्या आहेत त्या अशा पडून राहतील आणि अशा पडून राहिल्यामुळे त्यांचं असे खसच्या खस त्यांचे तयार होतील आणि त्यांच्यामुळे दुर्गंधी येईल आणि अशा प्रकारे
विघटकांचा रोल जो आहे तो या इकोसिस्टीम मध्ये फार महत्वाचा आहे. इथे पहा परिसंस्थेची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते. अजैविक म्हणजे अबायोटिक फॅक्टर्सची गरज असते. पाणी हे अजैविक आहे. जरी ते जीवन असलं, पाणी म्हणजे जीवन असलं तरी आपण जेव्हा फिजिकल सिस्टीम मध्ये बघू त्यावेळेस ते अजैविक घटक आहेत. तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणजे कशा प्रकारे मॅच करतायत निर्जीव घटकांशी सजीव आणि निर्जीव ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. एखाद्या सूक्ष्म जीवाला ऑक्सिजनची गरज असते म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन करत असतात, तर दुसऱ्याला ती नसते. आपल्याला माहित आहे काही फर्मेंटेशन होत असताना त्यांना ऑक्सिजनची गरज नसते त्या जीवाणूंना, आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची एखाद्याला गरज असेल तर दुसऱ्याला ऑक्सिजनची गरज असते असं नाही. आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे कारण आपला श्वासोच्छ्वास त्याच्यामार्फत चालत असतो. श्वासामधून आपण जे आपल्या शरीरामध्ये जे एटीपीज तयार होतात ते ऑक्सिजनमुळे आणि कर्बोदकांमुळे तयार होत असतात. आता काही झाडांना जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तर काही झाडांना काही वनस्पतींना कमी सूर्यप्रकाश म्हणजे सावलीत सुद्धा त्या चांगल्या वाढू शकतात. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ऑक्सिजनची आवश्यकता किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता ही परिसंस्थेमध्ये सजीवांना लागत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पहिल्या सेशन मध्ये काय शिकलो? पहिल्या सेशन मध्ये आपण असं बघितलं की इकोसिस्टीम म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थाचा आकृतिबंध कसा तयार होतो, परिसंस्थांमध्ये विघटकांचा रोल कशा प्रकारे महत्वाचा आहे. तर परिसंस्थेमध्ये आपण बघितलं की काही वनस्पतींचं श्वसन जे आहे ते ऑक्सिजन मार्फत होत असतं, तर काही वनस्पतींचं श्वसन जे आहे विनॉक्सी श्वसनामार्फत म्हणजेच त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. काही वनस्पतींना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, तर काही वनस्पती अगदी सावलीमध्ये सुद्धा वाढू शकतात. म्हणजेच प्रत्येक घटकाला इकोसिस्टीम मध्ये वेगळ्या प्रकारची नेसेसिटी असते, आवश्यकता असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण परिसंस्थेविषयी आपण या सेशन मध्ये जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे ज्याच्यामार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. आपल्याला इथे तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत असतं. आपल्याला भरपूर टेस्टचा अनुभव सुद्धा ह्या ऍपच्या मार्फत मिळत असतो. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहे. आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.